हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू चॅनल। 3 जुलै सकाळचे 8:15 वाजल्यात। आली मस्त रे। आता आज आम्ही तिरुपतीला चाललोय आणि त्याच्या पहिला आता आम्ही सांगलीला चाललोय। सोहाच्या आजीचा 80वा वाढदिवस आहे। मंदिरात पूजा ते सगळं आहे, मग ते करायला चाललोय आणि आम्ही मग ते सगळं वाढदिवस करून आम्ही मिरजेतनं बसणार तिरुपतीसाठी आणि बाकीचे घरातली हातकणंगलेमधून बसणार आहेत। स्टे ट्यून। रात्रीचे 7:30 वाजल्यात। हुबळीमध्ये थांबलोय। कशी चालू आहे जर्नी? भारी। हे आमचं जेवण आलंय। रसोई म्हणून इथे एक रेस्टॉरंट आहे, रसोई व्हेज थाली आहे, ते झाले। ह्याने आपल्या बरोबर बोगीत आपल्या सीटवर आणून देतात। हे 4 थाळी आम्ही मागवले। 4 पुलका, पनीरची भाजी, बटाट्याची भाजी, परत कचोरी, ढोकळा, पापड, जिलेबी आणि राईस आणि डाळ। एकदम भारी जेवण आलंय। जेवण कसं आहे? मस्त। कसं आहे जेवण? तीन चलते चलते निवांत चालणे। दौड हे काय करत होतीस? काय करत होतीस? 4 जुलै सकाळचे 8:30 वाजल्यात आणि आता आम्ही तिरुपतीमध्ये पोहोचलोय। गोविंदा गोविंदा। आता सगळ्यात पहिला आम्ही इथनं बाहेर पडून नाश्ता करणार आहे, त्यानंतर तुम्हाला आमचा प्लॅन सांगतो। स्टे ट्यून। सकाळचे 10 वाजल्यात। आता आम्ही नाश्ता केलाय आणि तिरुपतीला यायचं म्हणल्यावर 3 महिने पहिला तुम्हाला बुकिंग करायला लागते। म्हणजे देवाच्या दर्शनासाठी तुम्हाला देवाची अपॉइंटमेंट 3 महिन्यापूर्वी घ्यायला लागते आणि हे काय आपल्याला पटत नाही। जेव्हा मनात येईल तेव्हा उठून यायचं। मग ह्याला एकच सोल्युशन आहे, खालनं तिरुपती टू तिरुमाला वरती चालत जायचं। आणि ह्याच्या आधी आम्ही 5-6 वेळा असं केलंय, चालत गेलोय वरती। सोहाचं हे फर्स्ट टाइम आहे खालनं वरती चालत जायचं, प्लस रियाचं पण फर्स्ट टाइम आहे। आणि आता एक विषय झाला आहे, इथं कसं असतंय, तुम्ही खालनं वरती चालत जायचं म्हटल्यावर इथं तुम्हाला लगेज खालती द्यायला लागते। ते आपोआप फ्रीमध्ये वरती तिरुमालामध्ये आपल्याला मिळते लगेज। खरं ते लगेज पहिला चेक होते आणि त्या चेकमध्ये आम्हाला काय मिळाले बघा, इलेक्ट्रिक आयटम अलाउड नाही आहेत आणि स्ट्रेटनर घेऊन चालली होते मी। इलेक्ट्रिक आयटम वरती तिरुमालामध्ये अलाउड नाही आहेत, म्हणजे स्ट्रेटनर, पॉवर बँक। मग आता ते पहिला आता डिपॉझिट करायला चाललोय आम्ही। गर्दी नुसतं बघा तिरुपतीला। आता ही लोक जी आहेत त्यांनी आधी 3 महिन्यापूर्वी ते सगळं दर्शन पासेस घेतल्यात, ती डायरेक्ट वरती चालल्यात। गोविंदा गोविंदा। पहिली स्टेप आहे आपली। सव्वा 10 वाजले। फायनली सगळं चेकिंग ते झाल्यानंतर चालायला चालू केल्यावर आणि बघू शकताय काहीच गर्दी नाही आहे ॲक्च्युली। म्हणजे एवढ्या वेळ मी आलो इथं, कायम हे गर्दीनं फुल असते। खालनं आता 100 पायऱ्या आलो, ह्यावरती 300-400 म्हणजे 3500 पायऱ्या चढायच्या आपल्याला। 11 किलोमीटर, 400 पायऱ्या झाल्यात। परिस्थिती बघा, परिस्थिती नुसतं बघा यांची। ही तर काय कामाचीच नाही आहे, नम्रता। मध्ये मध्ये प्रत्येक 100-150 पायऱ्यांवर चहा, सरबत, पाणी असं सगळं गाडा आहे त्यांचं, एक प्रकारे शॉप्स आहेत। अर्धा जर्नी झालाय, 1800 पायऱ्या। कसं वाटतंय रिया? अर्ध झालंय, कसं वाटालंय? भारी वाटालंय। हा स्माईल। दुपारचे 11:15 वाजल्यात। 2000 पायऱ्यांवर आधी तर कुपन मिळत होतं आपल्याला, टोकन ह्या ठिकाणी।
ते आता बंद केलंय. आता काय तर नवीन सिस्टीम चालू केल्यात बघूया. एक 2500-2600 पायऱ्या भरभर क्रॉस होत्यात, म्हणजे जवळपास एक 1.5 तासात क्रॉस होतोय. खरं नंतरच्या ज्या 1000-1200 पायऱ्या आहेत ना त्या अशा आहेत बघा. ढीगभर चालायचं आणि मग त्यानंतर ही एक पायरी चढली, मग एक पायरी काउंट होणार, मग असं 1100-1200 अजून पायऱ्या आहेत. हे शेवटला घोळ होत आहे. ही अशी लोक आहेत, त्यामुळं आपण कधीच आयुष्यात पुढे पडणार नाही. आता बघा हे बघा कुठं गेलं हे. प्रत्येक एक नाही म्हटलं तर 500 मीटरवर बाथरूम आहे, तरी पण नाही, ह्यांना उघड्यावरच जायचं आहे. तुम्ही किती पण सोयीसुविधा करा, खरं हे अंगातले एक बाद गुण आहेत की नाही हे कधी निघणार नाहीत. दुपारचे 1:30 वाजल्यात. आत्ता फक्त 2800 पायऱ्या झाल्यात. तुम्हाला प्रश्न पडला असेल एवढा का वेळ लागायला लागलाय. पायऱ्या संपल्यात, आता नुसतं असे चालायचं आहे. हेच सगळ्यात डिफिकल्ट आहे ह्या मार्गमध्ये. श्रीनिवास गोविंद श्री वेंकटेश गोविंद भक्तवत्सल गोविंद भागवत प्रिय गोविंद गोविंद हरि गोविंद वेंकटरमण गोविंद गोविंद हरि गोविंद. दुपारचे 3 वाजले. सकाळी 10 वाजता चालू केलं तर जवळपास 5 तास लागले. 3500 पायरी आणि 11 किलोमीटर कव्हर करायला. आणि फायनली आम्ही इथं वरती तिरुमालामध्ये पोहोचलोय. हे आपण असं खालनं चालत आलो. आल्याला डायरेक्ट इकडं ह्या साईडला राईट हँड साईडला हे आपण जे खाली आपलं लगेज दिलेलं असते ते इथं मिळते लगेज आपल्याला. या एवढं चालून पण म्हणजे 5 तास 3500 पायऱ्या आणि 11 किलोमीटर चालून आमचं दर्शन झालेलं नाही आहे. कारण इथं रूल्स रेग्युलेशन बदलल्यात. खालनं आपण जे दरवेळी चालत जात होतो आणि मध्ये आपल्याला टोकन मिळत होतं, ते टोकन मिळायचं तर बंद केलं आहे. आम्ही वरती चालत गेलो, तिथं म्हणले टोकन मध्ये आता मिळायचं बंद केलं आहे, परत खाली जावा आणि तिथनं टोकन घेऊन या. मग आम्ही आता परत खाली आलो आहे. आता रात्री 2 वाजता इथं टोकन मिळतं आहे. मग आता खाऊन आम्ही 11 वाजता लाईनीत उभारणार आहे 2-3 तास आधी. सो बेसिकली आता नेक्स्ट टाईम तिरुपती प्लॅन करताना कधी बी शहाणा असशीला तर 1-2 आठवड्यात कोण जाऊन आले तिला विचारायचं इथं काय चालू आहे बाबा, मगच याचं. नाहीतर उठून बॅग भरून आलो आमच्यागत नाही. मेन काय करून या माहिती काय, बुकिंग करून या. हां त्या आणि एकदमच भारी असला 3 महिने आधी बुकिंग करा आणि मग या. नाहीतर मग इथं सगळं काय प्रत्येक टाईमला इथं काय ना काय बदलणार आणि मग घोळवणार, हे लक्षात घ्या. हे श्रीनिवासम म्हणून आहे. इथं आता आपल्याला टोकन घ्यायचं आहे. रात्रीचे वाजल्यात 10. सगळेजण आलो आहे आम्ही आता जेवण ते करून. असे ह्या ठिकाणी 3 आहेत, एक हे आहे आणि अजून 2 आहे. आता ही सगळी लोक इथं बघा टोकन आणि लिमिटेड टोकन आहेत, त्यामुळे लवकर येऊन तुम्हाला लाईनीत उभा राहायचं. असं नकोस. माझा पॉईंट एक आहे, 2लाच का टोकन देतात, काय मुहूर्त आहे काय काय. मला काय माहिती. हे झिगझॅगत म्हणजे एक 100 मीटरमध्ये 20 वेळा फिरवल्यात झिगझॅगत. एकदा इकडे जावा, एकदा तिकडे जावा, तिकडे जावा, इकडे जावा. 5 जुलै दुपारचे 2:45 वाजल्यात. काल रात्री आम्ही तिथं टोकन घेऊन बाहेर पडलो. रात्रीचे ते आम्हाला वाजले 3. मग त्यानंतर आम्हाला दर्शन मिळालं आजचं दुपारचं 4ला. मग आता आम्ही इथं सगळं जेवण ते केलं आहे. आता इथनं बाहेर पडणार आहे. आता आम्ही वरती तिरुमालाला चाललो आहे. मग आता बघूया दर्शनला किती वेळ लागते. कालचा पूर्ण दिवस हा नुसतं दर्शनमध्येच गेला. म्हणजे सकाळी 10 ते दुपारी 3-4पर्यंत वरती चालत गेलो. परत वरनं खालती आलो, ते टोकन सिस्टीम बंद झाली म्हणून. रात्री आणि 10ला जाऊन लाईनीत उभारलो आणि रात्री मग 3 वाजता रूमवर आलो मी टोकन घेऊन. त्यामुळे कालचा डे हेक्टिक होता. आता चाललो आहे. आता दुपारचं आम्हाला दर्शन मिळाले. स्टे ट्यून. 4:15 वाजल्यात. आत्ता आम्ही चालू केलं आहे लाईनीतनं. गोविंदा. किती वेळ लागेल वाटतंय? 2 ते 3 तास लागेल असं लोक सांगायला. स्टे ट्यून. गोविंदा.
गोविंदा. रात्रीचे 10:30 पावणे 11 वाजल्यात. 10 वाजता आमचं दर्शन झालं. 4 वाजता गेलो. 6 तास लागले दर्शनला. म्हणजे खूप गर्दी होती आज ॲक्च्युली. आणि मग आता सगळं प्रसाद ते घेऊन बाहेर पडायला 11 वाजले. कसं झालं दर्शन? एकदम छान. फर्स्ट टाइम रिया. छान झालं एकदम. कशी वाटली मूर्ती? छान. दर्शन खरोखर आज शुक्रवारी बालाजीचा वार असतोय. एवढं भारी दिसली मूर्ती एवढ्या जवळ ना. सार्थक झालं. म्हणजे कालचं आजचं सगळं थकवा गेला फक्त आपण 10 सेकंद बघितल्यावर.